नमस्कार काय जण मी असे सदोनी घाडी आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे देवगड किचन. तर आज आपण काहीतरी नवीन बनवणार असा ज्याचं नाव आहे मंचुरियन शेजवान नूडल्स. ते पण घरच्या घरी कसे बनवायचे ते आज मी दाखवणार असते. तर चला बघूया कसे बनवतात. तर हय मी एक कढई गरम होत ठेवलेली असेल, त्याच्यामध्ये तेल पण ओतून गरम होत ठेवलेलं असेल. तेल गरम झाल्यावर आधीच मी सोयाबीन पण भिजत घातलेले होते आणि ह्याचे मी तुकडे केलेले असे, कारण की हे सोयाबीन मोठे होते. तुम्ही बारकी घेतलास तरी पण चालत, काय प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर मग आलं लसूण पेस्ट टाकलं आहे मी. तुम्ही बघू शकता आलं लसूण पेस्ट टाकून मी सोयाबीन वगैरे ते ढवळून घेतलेलं असे. सोयाबीन आपले थोडेफार शिजून झाले की त्याच्यामध्ये कोबी, कांद्याची पात आणि शिमला मिरची टाकल्या. तुमका आता ऑप्शनल हा कांदो टाकू, जर कांदो टाकलास तरी पण चालत, गाजर पण टाकलास तरी चालत, अजून मशरूम पण ॲड करतात त्याच्यामध्ये, ब्रोकली वगैरे तुम्ही त्या पण ॲड केलास तरी पण चालतं, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर भाजी पण मी चांगली ढवळून घेतली, थोडीफार शिजली आणि थोडीफार कच्चीच ठेवची, जास्त पण शिजवूची नाही, कारण आपण भाजी नाही बनवूची आहे त्याची. तर मग आपण थोडीफार भाजी शिजली की त्याच्यामध्ये टाकूचे नूडल्स. मी आधीच नूडल्स पण उकळून घेतलेले असे, मग थोडेफार शिजलेले त्याच्यामध्ये का मी ड्रेन होऊन ठेवलेलं असे. आणि त्याच्यानंतर मग मी ते नूडल्स टाकले त्या भाजीत ना. नंतर मग रेड चिली सॉस, विनिगर आणि सोया सॉस टाकले. त्याच्यानंतर मग शेजवान चटणी टाकले. मग तुम्ही ती खैसली टाकलास तरी पण चालत, मग तुम्ही चिंग्सची टाका, कसली पण चाला. आणि त्याच्यानंतर मग मी आधीच मंचुरियन करून घेतलेलं असते. असं माका वाटला की मंचुरियनची रेसिपी की जास्त काय हार्ड नाही म्हणून मी ती दाखवलं नाही. तर तुमका मंचुरियनची रेसिपी पण हवी असतात तर माका तुम्ही DM करा किंवा कमेंटमध्ये सांगलास तरी पण चालतं. तर त्याच्यानंतर मग हे सगळे सॉस टाकून मी ढवळून घेतलेलं असे आणि 2 मिनटं एका वाफेर शिजवलं आहे, म्हणजे वाफ दिलं थोडीफार. आणि त्याच्यानंतर वर मी कांद्याची पात शिवरले वरनं. आणि हय तुम्ही बघू शकता आपले मंचुरियन शेजवान नूडल्स तयार असत. धन्यवाद.